लायन्स क्लब सफायरचे संस्थापक श्री गिरीशजी मालपाणी, नूतन अध्यक्ष श्री उमेशजी कासट, सेक्रेटरी कल्याणजी कासट, खजिनदार गौरवजी राठी, या प्रकल्पाचे प्रमुख श्रीनिवासजी भंडारी, लायन्स क्लब सफायरचे सर्वच पदाधिकारी, सदस्य, या ठिकाणी उपस्थित गुरुवर्य एस.जेड. देशमुख सर, आदरणीय डॉक्टर माळी, राजेशभाऊ मालपाणी, माझ्या मातोश्री ललिताबाई मालपाणी, सुवर्णा काकी, या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्यवर बंधूंनो आणि भगिनींनो, स्वातंत्र्याच्या 75व्या या अमृत महोत्सवानिमित्त आज सकाळपासून अनेक कार्यक्रम सुरू आहेत आणि टीव्हीवरही अनेक उत्तम कार्यक्रम आपण पाहतो आहोत. घरोघरी तिरंगे लागलेले आहेत, वातावरण देशभक्तिमय झालेलं आहे आणि या 75व्या स्वातंत्र्य दिनी शांतीमार्गानं स्वातंत्र्यासाठी कार्य केलेल्या महात्मा गांधी आणि त्यांच्या सगळ्या अनुयायांना, तसंच क्रांतीमार्गानं ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढाई दिली त्या सर्व शहीद जवानांना, वीरांना, स्वातंत्र्य सैनिकांना त्यांचं स्मरण करणं हे आपलं कर्तव्य आपण आज केलं. स्वातंत्र्य कोणापासून मिळालं असा जर प्रश्न आपल्याला सहजपणे विचारला तर आपण सहज उत्तर देऊन जातो की स्वातंत्र्य आपल्याला इंग्रजांच्या त्या सत्तेतून आपण स्वातंत्र्य घेतलं, ब्रिटिशांच्या राजवटीपासून स्वातंत्र्य मिळालं. परंतु हे खरं आहे का की ब्रिटिशांची राजवट नेमकी किती वर्ष होती? ब्रिटिशांच्या आधी हा देश स्वतंत्र होता का? जवळजवळ 1000 वर्ष पारतंत्र्यात घालवलेला आणि कुठेतरी आधेमध्ये स्वराज्याचे प्रयोग या ठिकाणी झाले, परंतु संपूर्ण देश हा भारतवर्ष पूर्णपणे स्वतंत्र करण्याचं काम 75 वर्षांपूर्वी झालं आणि म्हणून या दिवसाचं महत्त्व आगळं वेगळं आहे. जर आपण थोडासा मागोवा घेतला की नेमकं काय काय या देशामध्ये घडलं होतं आणि कशी कशी सत्ता या ठिकाणी येत गेली, तर ईस्ट इंडिया कंपनी या देशामध्ये आली ती मुळात 1757 या साली. परंतु सुमारे 100 वर्ष फक्त व्यापार उदीम आणि त्या माध्यमातून सगळीकडे आपलं बस्तान बसवत 1858 साली लाल किल्ल्यावर ब्रिटिश फ्लॅग जो फडकवला गेला, 1858 ते 1947 हे ऑफिशियल इयर्स आहेत. असे 89 वर्ष इंग्रजांनी राज्य केले. त्यानंतर 75 वर्ष आपण लोकसत्ताक आहोत, आपलं राज्य आहे. पण त्याआधी 330 वर्ष या देशावर मुघलांनी राज्य केलं आणि मुघलांकडून राज्य इंग्रजांनी घेतलं. दरम्यान छोटे छोटे प्रयोग स्वातंत्र्याचे कुठे कुठे झाले असतील, परंतु 1528 ते 1858 इतके वर्ष, 330 वर्ष मुघलांचं राज्य या देशावर होतं. त्याच्या आधी 75 वर्ष लोधीची राजवट होती. त्याच्या आधी सईद 27 वर्ष या ठिकाणी राज्य करून गेला. तुघलकांची राजसत्ता 94 वर्ष या ठिकाणी टिकली. मी आकडे यासाठी सांगतोय की 75 वर्षांचा कालखंड, त्याची तुलना आपण भारतावर राज्य केलेल्या वेगवेगळ्या परकीयांच्या सोबत थोडीशी करून पाहिली पाहिजे. त्याच्या पूर्वी खिलजीची राजवट आहे आणि खिलजीच्याच काळात खरं तर उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे परकीयांचं राज्य विस्तारलं गेलं. मग तो देवगिरीचा किल्ला पडणं असेल, तिथे रामदेवरायांचा, शंकरदेवरायांचा झालेला निप्पात असेल, किंवा विजयनगरचं साम्राज्य पडलं असेल, या सगळ्या घटना या खिलजीच्या कालखंडात घडलेल्या आहेत. परंतु खिलजीचाही एकूण कालखंड 1290 ते 1320 असा फक्त 30 वर्षाचा आहे. पण या 30 वर्षाच्या काळात जे भारतानं भोगलं ते कदाचित त्यापूर्वी कधी त्यानंतरही कधी भोगलं नसेल, इतकी ती भयंकर राजवट होती. देवगिरीचा किल्ला पडला तो आत्पसकीयांच्या फितुरीमुळे पडला. शंकरदेवराय हा रामदेवरायांचा मुलगा. रामदेवराय ही खरं तर पदवी आहे, परंतु तो शंकरदेवराय बाहेर आहे आणि त्याच्याकडे प्रचंड मोठी सेना आहे. आणि असं असताना
केवळ अफवेवर खिलजीनं देवगिरीचा किल्ला काबीज केला, विजयनगरचं साम्राज्य काबीज केलं. आणि कशा पद्धतीनं काबीज केलं गेलं? नरमुंडांच्या माळा, म्हणजे इतकी भयानक कत्तल करायची आणि कत्तल केलेले ते सगळे मुंडके, शिरच्छेद केलेले मुंडके, त्याचं तोरण तयार करायचं आणि एका झाडापासून दुसऱ्या झाडापर्यंत अशी तोरणं लावत जायचं. विजयनगरच्या राजाच्या तोंडाला, म्हणजे त्याचं तोंड गटारीच्या पाईपला लावलं गेलं. इतकी दहशत तयार केली गेली, महिलांवर अनन्वित अत्याचार केले गेले. आणि अशी ही 30 वर्षांची राजवट ही नंतर तुघलकानं उडवली. त्याच्या आधी मामलूक नावाची राजवट आहे, 84 वर्ष त्यांनी राज्य केलं. त्याच्या आधी गजनियात त्यांनी 186 वर्ष राज्य केलंय. आणि या दरम्यान छोटे छोटे अनेक परकीय, मग बिदरची बेरीजशाही असेल, वऱ्हाडातली इमादशाही असेल, अहमदनगरची निजामशाही असेल, विजापूरची आदिलशाही असेल, खानदेशची फारुकी सुलतानची राजवट असेल, ही या सगळ्या राजवटी, त्यामध्ये थोडंसं म्हणजे गोवा आणि आदी प्रांत जो आहे तो पोर्तुगीजांनी 1505 ते 1946 असे 441 वर्ष पोर्तुगीजांचं राज्य गोव्यावर आहे. आणि असं सगळीकडून वेगवेगळ्या परकीयांची आक्रमणं झेलत 1000 वर्ष हा देश ताठ मानेनं तरी सुद्धा परत उभा राहिला. याचा पण दिंडोळा घेण्याचा हा दिवस आहे असं मला वाटतं की 1000 वर्ष ज्यांच्यावर परकीयांनी राज्य केलं त्यांचं स्वत्व टिकून कसं राहिलं हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही आणि हा इतिहास जोपर्यंत आपल्याला माहीत होत नाही आणि त्याची पुनरावृत्ती आपण पुन्हा पुन्हा करत नाही, ती पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा झाली पाहिजे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे त्यांचं संगमनेरवर अत्यंतिक प्रेम होतं. अनेक वेळा ते संगमनेरला आले आणि त्यांच्या निमित्तानं संगमनेरकर नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा पुन्हा पुन्हा ऐकायला मिळाला. आमच्या बालपणी आम्ही बालाजी मंदिरामध्ये आदरणीय एच.एड. देशमुख सर यांच्या मुखातून शिवचरित्र ऐकायचो आणि एक वेगळंच स्फुल्लिंग जागायचं. आपण हे काहीतरी केलं पाहिजे असं वाटायचं. आणि म्हणून अशा पद्धतीच्या व्याख्यानांचं आणि 15 ऑगस्टला होणाऱ्या स्वातंत्र्योत्सवाचं एक वेगळं मोल आहे. हा स्वातंत्र्योत्सव लायन्स क्लब सफायर गेली अनेक वर्ष करत आहे. मी त्याचा दरवर्षीचा साक्षी आहे. अगदी आपल्या नगरपालिकेच्या समोरच्या पटांगणामध्ये स्वातंत्र्योत्सव व्हायचा. तिथे चंद्रशेखर आझादांचं नाटक गीता परिवाराच्या वतीनं सादर केलं गेलं होतं. ते नाटक अजूनही माझ्या स्मरणात आहे की कशा पद्धतीनं चंद्रशेखर आझादांचं त्या ठिकाणी त्यांना कशा पद्धतीनं घेरलं गेलं आणि तिथेही फितुरी झाली होती. त्या फितुरीतून त्यांना घेरलं गेलं. कशा पद्धतीनं त्यानं स्वतःचं आत्मसमर्पण म्हणजे स्वतःला गोळी झाडून घेतली, बलिदान स्वतःच्या हातानं स्वतःचं बलिदान केलं. हा सगळा इतिहास ज्यावेळेस आपण पाहतो हा सगळा संघर्षाचा इतिहास आहे. त्यामुळे स्वातंत्र्याचा इतिहास हा केवळ इंग्रजांच्या सोबत झालेला स्वातंत्र्याचा इतिहास नाही आहे. त्याच्या आधी इंग्रजांच्या सोबत झालेला स्वातंत्र्याचा इतिहास हा नुकताच झालेला आहे आणि त्यामुळे तो अधिक स्मरणात आहे आपल्या. मग तो गांधीजींची सत्याग्रहाची चळवळ असेल, सरदार पटेलांचं नेतृत्व असेल, राणी लक्ष्मीबाई असेल, चाफेकर बंधूंनी केलेला रँडचा खून असेल, टिळकांची जहालवादी अशा पद्धतीची मतप्रणाली असेल, त्यातून भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, रामप्रसाद बिस्मिल, चंद्रशेखर आझाद, स्वातंत्र्यवीर सावरकर, किती किती नावं घ्यावीत. आणि या सगळ्या नामावलीमध्ये काही नावं तर अशी आहेत की जी आपल्यापर्यंत पोहोचलीच नाही. त्यांचा इतिहास ज्यावेळेस आपण ऐकतो त्यावेळेस रोमांच उभी राहतात की कशा पद्धतीचं बलिदान या मंडळींनी केलं, कशा पद्धतीचा संघर्ष या मंडळींनी केला आणि त्या माध्यमातून भारताला हे स्वातंत्र्य प्राप्त झालं. त्यामुळे या सगळ्यांचं स्मरण तर आपण केलंच पाहिजे. परंतु केवळ इंग्रजांच्या विरोधात केलेल्या स्वातंत्र्य संग्रामातल्या वीरांचं स्मरण नव्हे तर या मागच्या 1000 वर्षांमध्ये ज्या ज्या मंडळींनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले त्या प्रत्येकाचं स्मरण झालं पाहिजे. गुरु गोविंद सिंहांची आणि त्यांची संपूर्ण गुरुपरंपरा जर पंजाबमध्ये भिंत होऊन आडवी झाली नसती तर या देशाचं काय घडलं असतं याचा विचार करवत नाही. आनंदपूर साहेब
हा किल्ला, या किल्ल्यावर गुरु गोविंद सिंग त्यांची 2 मुलं अजित सिंग आणि जुझार सिंग हे लढता लढता वीरमरण पत्करतात. पण त्याहीपेक्षा भयानक अशा पद्धतीची शहादत जर कोणी केली असेल तर ती त्या 2 लहान मुलांनी केली. एकाचं वय वर्ष 9 आणि एकाचं वय वर्ष 6 आहे. जोरावर सिंग आणि फतेह सिंग या 2 मुलांचा इतिहास जर आपण वाचला तर आपण रोमांचित होऊन जातो. ज्यावेळेस जोरावर सिंग आणि फतेह सिंग या दोघांना सरहंदच्या नवाबानं, वजीर खान असं त्याचं नाव आहे, तिथेही परत गद्दारी झाली होती आणि त्यामुळे गुजरी देवी ही गुरु गोविंद सिंहांची आई म्हणजे या 2 लहान मुलांची आजी, या आजीला आणि या 2 लहान मुलांना या नवाबानं पकडलं. त्याला जहागिरी कबूल केली, त्याला मोठं बक्षीस देऊ केलं, त्याला जिवंत सोडू अशा पद्धतीचा एक आमिष दाखवलं गेलं. लहान मुलं आहेत, एक 6 वर्षाचा, एक 9 वर्षाचा. पण गुजरी देवी रात्रभर त्या मुलांना गोष्टी सांगते की तुमच्या घराण्याची परंपरा काय, आणि त्यामुळे तुम्ही जर उद्या हरलात तर हा देश हरेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही शरण जाता कामा नये, कोणत्याही परिस्थितीत तुम्ही इस्लामचा स्वीकार करता कामा नये. आणि या 2 लहान छाव्यांना सिंहाचे छावेत जण ज्यावेळेस दरबारामध्ये उभं करण्यात आलं आणि या नवाबानं प्रश्न केला की काय पाहिजे तुम्हाला बोला, त्यावेळेस तिथे असलेला जो काजी आहे, धर्मगुरू आहे, त्यानं सांगितलं की मृत्यूदंड नाही देता येणार, ही लहान मुलं आहेत, त्यामुळे मृत्यूदंड इस्लाममध्ये इतक्या लहान मुलांना देणं हे पाप आहे. परंतु धर्म वेगळा असतो, धर्मांधता वेगळी असते. हा नवाब धर्मांध झालेला होता आणि त्यानं आदेश केला, ठीक आहे, मृत्यूदंड देता येत नसेल तर यांचा शिरच्छेद नाही करणार, यांना बेशुद्ध करून टाकू, मग पुढे काय होईल ते त्यांच्या भाग्यात जे लिहिलेलं असेल ते होईल. आणि या दोघांच्या 4 बाजूंनी भिंती उभ्या करा. गवंडी बोलावले गेले. 2 मुलं लहान लहान, 6 वर्षाचा एक, 9 वर्षाचा एक, शेजारी शेजारी उभे आहेत, हातात हात घालून, आणि 4 बाजूंनी भिंतीवर यायला लागल्या. भिंत छोट्या भावाच्या मानेपाशी आली आणि छोट्या भावाने मोठ्या भावाकडे पाहिलं. मोठ्या भावाच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू टपकतायत. त्या छोट्यानं मोठ्याला विचारलं, दादा मृत्यूला घाबरलास? तुझ्या डोळ्यात पाणी? काय पाहतोय मी? छोटा 6 वर्षाचा पोरगा 9 वर्षाच्या मोठ्या भावाला विचारतोय, मी काय पाहतोय? तुझ्या डोळ्यातून अश्रुपात? हेच शिकवलं का आपल्या आजीनं? हेच शिकवलं आपल्या वडिलांनी आपल्याला? रडतोयस, मृत्यूला घाबरतोयस? हा मोठा भाऊ म्हणाला, मृत्यूला मी नाही घाबरतोय, मृत्यू मला घाबरतोय. मी तुझ्यापेक्षा वयानं मोठा आहे, त्यामुळे आधी बलिदान करण्याचा अधिकार माझा आहे, परंतु ही भिंत तू लहान असल्यामुळे आधी तुला गिळंकृत करणार आहे, म्हणून मला वाईट वाटतंय. बलिदानाचा माझा अधिकार पहिला असताना पहिलं बलिदान तू करतोयस, याचं मला वाईट वाटतंय. मृत्यूला मी घाबरत नाही, मृत्यू मला घाबरतोय. काय धैर्य असेल या पोरांचं. ही बलिदानाची परंपरा या देशातल्या लहान लहान मुलांमध्ये कुठून आली? ही गुरुपरंपरा त्यांना गुरु ग्रंथ साहेबांनी काय सांगितलं या मुलांना? हा गीतेचा उपदेश आहे की मृत्यू म्हणजे शेवट नाही. मृत्यू कपडे बदलण्यासारखा आहे. आत्मा अमर असतो. आणि ही शिकवण रोमारोमात भिनलेला हा समाज, आणि म्हणून 1000 वर्ष अनेक प्रकारचे अत्याचार सहन करून सुद्धा आपलं सत्व टिकवून राहिला. त्याच्या मागे ही पार्श्वभूमी आहे. संपूर्ण गीतेचा उपदेश हा कशासाठी केला गेला? तो काय लोकांना भक्तिमार्गी व्हावं म्हणून केला गेला का? तर बिलकुल नाही. परिस्थिती काय होती? रणांगणाच्या मध्यभागी अर्जुन हतप्रत झालेला आहे. अर्जुनाच्या हातून गांडीव गळून पडलेलं आहे. अर्जुनाचा भयकंप होतोय. अर्जुन हतप्रद आहे.
गांडीवम संस्कृते हस्तात त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्य व्यवस्थातुम भ्रमतीव च मे मन. त्याचं मन भ्रमित झालंय. आणि अशा परिस्थितीमध्ये पडलेल्या मनाच्या अर्जुनाला उठवण्यासाठी अर्जुन संन्यास घ्यायला राजी आहे, अर्जुन युद्धातून पळून जायला राजी आहे, अर्जुन आत्महत्या करायला राजी आहे. आणि असं असताना सुद्धा भगवान श्रीकृष्ण त्याला उपदेश करतायत, ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम वाप्स्यसि. युद्धामध्ये काही पाप नाही हे लक्षात घे, युद्ध करायला तयार राहा. युद्धाची शिकवण देण्यासाठी भगवद्गीतेचा ग्रंथ आहे. संघर्षाची शिकवण देण्यासाठी द फर्स्ट पर्पज, पहिलं उद्देश काय, बाकीच्या गोष्टी नंतर आहेत. पहिला उद्देश, दुसऱ्या अध्यायातले पहिले काही श्लोक जिथे भगवंत बोलायला सुरू करतात ते जर सगळे श्लोक वाचले तर उद्देश एकच होता की खाली पडलेल्या त्या मनाला परत उचलायचं होतं. आणि हा जो भाव आहे की युद्धामध्ये मृत्यू जरी आला तरी तो मृत्यू स्वर्गात घेऊन जाणारा असतो. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः. युद्धाचा कृतनिश्चय कर आणि उठ अर्जुना. अरे जर युद्धामध्ये मारला गेलास ना तर सरळ स्वर्गात जाशील आणि जिंकलास तर या पृथ्वीच राज्य उपभोगायला मिळेल. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम. मही म्हणजे पृथ्वी. ततो युद्धाय युज्यस्व. आणि जर हे तू केलं नाहीस तर काय होईल तुझं? तू जर हे केलं नाहीस तर अकीर्तींच्यापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययात. ही अकीर्ती तुझी जी होईल, ही अकीर्ती मरणादपि रिच्यते. मरणापेक्षा भयंकर अशी अकीर्ती असेल तुझी. तुला पळून जायला मार्ग नाही. आता लढावं लागेल तुला. उठ, लढ. समोरच्यांचा मृत्यू होईल, काळजी करू नकोस. तुझा मृत्यू होईल, काळजी करू नकोस. तुला लढावं लागेल. कारण मृत्यू म्हणजे शेवट नाही. ही शिकवण या देशातल्या रोमारोमात भिनलेली आहे. हा अमृताचा देश यासाठी म्हटलं जातं की मेलं म्हणजे संपलं असं नाही. आणि त्यासाठी बलिदान करणाऱ्या या शूरवीरांची परंपरा, महाराणा प्रताप असेल, काय इतिहास आहे. एकेका विषयावर एक व्याख्यान व्हावं इतका जाज्वल्य इतिहास. जोपर्यंत चित्तोडगड मी स्वतंत्र करत नाही तोपर्यंत गादीवर झोपणार नाही, तोपर्यंत पंचपक्वान्न खाणार नाही, गोड पदार्थांना हात लावणार नाही, तोपर्यंत राजसी वैभव उपभोगणार नाही. जमिनीवर झोपत होता हा राजा अनेक वर्ष. आणि जंगलामध्ये राहायची पाळी आली त्यावेळेस गवताच्या भाकरी करून खाव्या लागत होत्या. स्वतःच्या डोळ्यासमोर स्वतःच्या मुलीचा मृत्यू पाहावा लागला. भुकेनं तडफडून ती मुलगी मरते, तापानं फनफनलेली. आपल्या मुलीचं बलिदान देतोय राजा. सोपं होतं, शरण गेला असता मुघलांना, काय बिघडलं असतं, मुलगी जगली असती. पण स्वतःच्या मुलीला अशा पद्धतीनं शहीद करणारा हा राजा, ही आमची परंपरा आहे. 1947 साली जेव्हा हा देश स्वतंत्र झाला त्यावेळेस चंद्रशेखर आझादांच्या आईची मुलाखत घेतली गेली होती. आणि या आईनं मुलाखतीमध्ये आपल्या मुलाचं सगळं चरित्र सांगितलं की लहानपणी तो कसा होता, त्याचं काय झालं. मूर्छित होऊन पडली ती सांगता सांगता. आणि त्या मातोश्रीचा पुतळा झाशीमध्ये बसवावा अशा पद्धतीची मागणी तिथल्या नागरिकांनी केली. तिचं ते सगळं वक्तव्य ऐकल्यानंतर तिथल्या तरुणांमध्ये जे स्फुल्लिंग जागे झालं. देश स्वतंत्र झालेला आहे आणि स्वतंत्र झालेल्या देशामध्ये एका क्रांतिकारी युवकाच्या आईचा पुतळा बसवण्याचं, आईचा मृत्यू झाला, त्या मृत्यूनंतर तो पुतळा बसवायचा असं ठरलं. पुतळा बनवण्यात आला आणि हा पुतळा लावायचा ठरला तेव्हा नकार दिला गेला सरकारकडून की नाही लावायचा पुतळा. आश्चर्यकारक घटना होती, पण घडली, याच देशात घडली. आणि तो पुतळा बसवायला ज्यावेळेस संचारबंदी लागू केली गेली झाशीमध्ये,
तरुणांचे जथ्थे घरातून बाहेर पडले, संचारबंदी मोडीत काढली गेली आणि तो पुतळा डोक्यावर घेऊन अनेक हजारो युवक चालायला लागले. त्यावेळेस गुलाम मानसिकता असलेल्या आमच्याच सरकारनं गोळीबार केला आणि 3 युवक त्या ठिकाणी ठार झाले. त्यामुळे कधी कधी प्रश्न असा पडतो की 75 वर्ष झाली आपल्याला, बरोबर आहे, परंतु 75 वर्षानंतरही अजून गुलामगिरी काही बाकी आहे का? ती गुलामगिरी नेमकी काय आहे याचा विचार करायची पाळी आहे. नुसतं मागे पाहून नाही चालणार, पुढे इथं पाहावं लागेल की पुढे आपल्याला काय करायचं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वेगळा सांगायची गरज नाही. काय स्फुल्लिंग जागवलं असेल जिजाबाईंनी, काय स्फुल्लिंग जागवलं असेल त्यांनी एकेका मावळ्याच्या मनामध्ये. लोक आपलीशी केली आणि म्हणून स्वराज्याची स्थापना झाली. त्यातल्या एकेका नरवीरांचं स्मरण करण्याचा खरं तर हा दिवस आहे. मग तो तानाजी असेल, बाजीप्रभू देशपांडे असेल, किती किती नावं आहेत. या सगळ्यांचं स्मरण आपल्याला करावं लागेल. संभाजी महाराज, थोरले बाजीराव पेशवे, छत्रपती छत्रसाल, अनेक नरपुंगाव असं आहेत की ज्यांनी काहीतरी वेगळं केलं या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी. चित्तोडगडला जो जोहर झाला 1303 साली, त्या महिलांनी काय हिंमत दाखवली असेल. ज्यावेळेस खिलजी चालून आला आणि मला पद्मिनीचा चेहरा पाहायचाच आहे, तिला मला पाहायचं आहे, शेवटी आरशात चेहरा दाखवायचा मान्य केलं गेलं. आरशात पद्मिनीचा चेहरा पाहिला आणि हा खिलजी वेडा पिसा झाला. आक्रमण झालं चित्तोडगडवर आणि पद्मिनीच्या सोबत हजारो महिलांनी धगधगत्या आगीमध्ये जोहर केला की आम्ही हे सहन करणार नाही, या देशाचं सत्व टिकलं पाहिजे. या सगळ्यांचं स्मरण करण्याचा हा दिवस आहे. परंतु केवळ ते स्मरण करून पुरेसं होणार नाही. स्वातंत्र्याचा लढा 1947 साली काही बास्केटबॉलची मॅच नाही जिंकलेलो आपण, एकदा जिंकलं म्हणजे संपलं, गोल्ड मेडल मिळालं म्हणजे घरी आलो, असं नाही आहे. ही मॅच जिंकण्यासाठी केवढे केवढे बलिदान झालेले आहेत ते सगळे पाहावे लागतील. आणि ती मॅच तिथंच थांबत नाही, ती मॅच पुढे चालूच राहते. आणि गेली 75 वर्ष ती मॅच अजूनही चालू आहे. कारण ती जी गुलामगिरीची मानसिकता आमच्या डोक्यामध्ये भिनवली गेली आणि त्यासाठी जी शिक्षण व्यवस्था उभी केली गेली ती थोडी आपण पाहिली पाहिजे की कशामुळे घडलं आहे. ही जी शिक्षण व्यवस्था आहे ती या देशातल्या लोकांच्या मनात वैचारिक गुलामगिरी निर्माण व्हावी यासाठी तयार केली गेलेली शिक्षण व्यवस्था. मेकॅले नावाचा एक शिक्षण तज्ञ या देशात पाठवला गेला आणि तो संपूर्ण भारतात हिंडला आणि त्यानं नोंदी केल्यात की या देशाची शिक्षण व्यवस्था कशा पद्धतीची होती. इथे छोट्या छोट्या गावांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं कसब शिकवण्यासाठी वेगवेगळ्या मंडळींची शिक्षक म्हणून नियुक्ती केली जात होती. त्यातून ज्या मुलाला जास्त चांगलं कसब आहे अशा मुलांना जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवायची व्यवस्था होती. याला गुरुकुल म्हटलं जायचं. मग एखादा सुतार कामात उत्तम असेल तर त्याला उत्तम सुताराकडे पाठवलं जायचं. एखादा मूर्तिकलेत चांगला असेल तर त्याला मूर्तिकाराकडे पाठवलं जायचं. आणि त्यातूनही जे सर्वोत्तम असतील त्यांना मोठ्या विद्यापीठांमध्ये पाठवलं जायचं. नालंदाचं विद्यापीठ आपल्या योगशास्त्रामध्ये अशी नोंद आहे की जी पुस्तकं उपलब्ध होती योगशास्त्राची या विद्यापीठामध्ये, यामध्ये एकूण योगासनांची संख्या किती? 84 लाख योगासनं आपल्या योगशास्त्रामध्ये सांगितलेली होती. 84 लाख योगासनं. हे फक्त एका योगशास्त्राविषयी मी बोलतोय. अशी अनेक शास्त्र होती आपल्याकडे, अगदी विमानशास्त्रापासून धातुशास्त्रापासून वेगवेगळ्या प्रकारची ही पुस्तकं. आत्ता मागच्या वर्षी नासानं भारद्वाज ऋषींचं विमानशास्त्र संस्कृत मधलं पुस्तक नासामध्ये मागवलं, त्याच्यावर ते प्रयोग करतायत. इतका समृद्ध हा देश होता. आज मितीला किती योगासनं आपल्याकडे शिल्लक राहिली माहिती आहे? घेरंड संहिता नावाचं एक जुनं पुस्तक आहे, हठयोग प्रदीपिका नावाचं एक पुस्तक आहे.
ही 2 जुनी पुस्तकं आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि योगासनांची म्हणून, योगशास्त्राची अनेक पुस्तकं आहेत, पण योगासनं ज्यामध्ये दिली गेली अशी 2 पुस्तकं आहेत. त्यानंतर पुण्याच्या अय्यंगारजींनी त्यामध्ये अनेक काही भर टाकली. या 2 पुस्तकांमध्ये जुन्या 32 योगासनं शिल्लक राहिली होती. 32, कुठे 84 लाख आणि कुठे 32. आणि मग अय्यंगारजींनी त्यामध्ये भर टाकली 200 आसनांची. आणि आपल्याकडे आता 250-250 आसनांच्या दरम्यान ही आसनं उपलब्ध आहेत. याचा अभ्यास मी मागचे 2 वर्ष फार बारकाईनं करत होतो की कुठं कुठं काय काय लिहिलं योगासनांच्या संदर्भात. 84 लक्षपैकी 250. मग आपली जबाबदारी काय? काय नाही, आहे ते स्वीकारायचं आणि पुढे निघायचं. असं करून नाही चालणार. आम्ही तयारी केली की 84 लाख परत शोधून काढू. आणि आनंदाची वार्ता अशी आहे की त्यातली 85 वर्ल्ड योगासन म्हणजे रामदेव बाबा आणि डॉक्टर HR नागेंद्र गुरुजी ही 2 व्यक्तिमत्व योग क्षेत्रामधली सध्याची सर्वोत्तम जागतिक कीर्तीची व्यक्तिमत्व आहेत. यांच्यासमोर 4 तास नवीन तयार केलेली ही 85 योगासनं मी समजावून सांगत होतो. त्यांची संस्कृत मधली, आपल्या पुराणांमधली, वेदांमधली, रामायणातली, महाभारतातली, गीतेतली संस्कृत नावं त्या योगासनांना दिली गेली. आणि हेच नाव या योगासनाला का दिलं गेलं हे समजावून सांगायला 4 तास त्यांनी प्रश्न विचारले. 4 तास प्रश्नोत्तर चालली होती. आणि 4 तासांच्या या सगळ्या कार्यक्रमानंतर ही 85 योगासनं, ज्याचे फोटोग्राफ्स आपल्या ध्रुव ग्लोबल स्कूलमधल्या मुलांच्या योगासनांचे फोटोग्राफ्स काढले गेले होते. आपल्या संगमनेर महाविद्यालयातल्या सगळ्या संस्कृत विषयाच्या अध्यापकांना बसवून त्यांच्याकडून याद्या बनवल्या गेल्या की काय काय नावं देता येतील आपल्याला. आणि आपल्या संगमनेरमध्ये ही 85 नवीन योगासनं तयार झाली. आणि आता 3500 तयार झाली आहेत, नावं देणं बाकी आहे. टार्गेट 84 लाखाचं आहे. अजून पिढीच्या अनेक पिढ्यांना खपावं लागेल कदाचित, कारण काम सोपं नाही. परंतु एवढा समृद्ध हा देश, परंतु प्रचार मात्र असा केला गेला की हा तर गारुड्यांचा देश आहे. इथे घराघरात साप निघतात, साप पाळतात, त्यांच्यासमोर पुंग्या वाजवतात. अशा पद्धतीचा प्रचार मिशनऱ्यांनी बाहेरच्या देशांमध्ये जाऊन केला की या देशातल्या लोकांना सभ्यता आणि संस्कृती शिकवण्यासाठी, ख्रिश्चन धर्माचा प्रचार करण्यासाठी आम्हाला पैसे द्या. या मेकॅलेने केलेलं भाषण जे आहे ब्रिटिश संसदेमधलं, ते अत्यंत गाजलेलं भाषण, घरी जाऊन गुगलवर शोधा, सापडेल. त्यानं सांगितलं या देशातल्या लोकांना, भारतात जन्मलेल्या काळ्या कातडीच्या लोकांना, रक्त त्यांचं असेल परंतु डोकं मात्र गुलामगिरीचं असेल, अशी शिक्षण पद्धती त्यांना ज्या दिवशी आपण देऊ त्याच दिवशी खऱ्या अर्थानं आपल्याला या देशावर राज्य करता येईल, नाहीतर आपल्याला इथून निघावं लागेल. कारण या देशाची शिक्षण व्यवस्था अत्यंत प्रगल्भ आहे. त्यांनी नोंदवलेली ती सगळी या ठिकाणचे ते अनुभव आहेत. त्यानं अनेक शाळा व्हिजिट केल्या, तिथल्या व्यवस्था व्हिजिट केल्या, त्यांनी पाहिलं काय नेमकं इथे. आणि त्यानंतर त्यानं लिहिलेला तो लेख आहे, ते त्यांनी वाचून दाखवलं त्या संसदेमध्ये. ते उपलब्ध आहे डॉक्युमेंट. आणि मग तशा पद्धतीची शिक्षण प्रणाली अत्यंत योजनाबद्ध पद्धतीनं या देशामध्ये लागू केली गेली. त्यांना फक्त क्लार्क हवे होते, त्यांना फक्त आपल्या तालावर कदमताल करणारे सैनिक हवे होते. आणि त्यासाठी पाश्चात्य संस्कृतीच कशी सर्वश्रेष्ठ आहे हे बिंबवण्याचं काम, आमचीच भाषा सर्वश्रेष्ठ आहे हे बिंबवण्याचं काम, आमचे शिष्टाचार सर्वोत्तम आहे हे बिंबवण्याचं काम अत्यंत पद्धतशीरपणे या ठिकाणी सुरू झालं. आणि त्याला विरोध करण्याचं काम आणि त्याला समांतर अशा पद्धतीनं विचारांचा विरोध हा विचारांनी करावा लागतो, अशी भूमिका घेऊन योगी अरविंद असतील, स्वामी विवेकानंद असतील, डॉक्टर हेगडेवार असतील, या सर्वांनी याचा एक स्वतंत्र अशा पद्धतीचा विरोध या ठिकाणी तयार केला. आणि म्हणून मॅकेलेची ती योजना 100% यशस्वी झाली नाही. ती जर 100% यशस्वी झाली असती, अजून 10-15 वर्ष जर जागतिक परिस्थिती स्थिर असली असती, जर महायुद्ध झालं नसतं, तर कदाचित ती व्यवस्था पसरलीही असती. आता मागच्या वर्षी नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केलं गेलं
आणि त्यामध्ये स्किल एज्युकेशन पुन्हा आणलं गेलं. नाहीतर आम्ही BA BCom BSc शिकवतो इथं. BA BCom BSc शिकून BA झालेल्या मुलाला लगेच नोकरी लागते असं काही घडताना दिसत नाही. 21 वर्ष वयाचा मुलगा होईपर्यंत त्याला काहीच करता येत नाही. मग आम्ही त्याला सांगतो अजून 2 वर्ष शिक. फसवतो आम्ही त्यांना. मला तर कधी कधी वाटतं की एवढा प्रचंड पैसा खर्च केला जातोय शिक्षण व्यवस्थेवर, अशा कुचकामी शिक्षण व्यवस्थेवर, जिथून एकही स्किल आपण मुलांना देत नाही, त्याला स्वतःचा चरितार्थ स्वतः चालवता याची परिस्थिती आपण निर्माण करत नाही. मग हे कशासाठी करत असेल सरकार? इथली युवा पिढी बंदिस्त करून ठेवायची 4 भिंतींमध्ये, म्हणजे उपद्व्याप करणार नाही, इथली शांतता अबाधित राहील, यासाठी ही व्यवस्था आहे. ही त्यांनी निर्माण केलेली शिक्षण व्यवस्था. आता पुढच्या वर्षी त्यामध्ये आमूलाग्र बदल होणार आहेत. 75 वर्ष आम्ही या वैचारिक गुलामगिरीतच जगत होतो. परंतु या सगळ्या संघर्षाची परिणती आहे की किमान आपलं स्वातंत्र्य तर आपल्याला मिळालं. एकीकडे भारताचं स्वातंत्र्य ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस इतर देशांमध्ये काय घडत होतं याचाही ढिंडोळा घेण्याचा हा दिवस आहे. कारण इतिहासातून भविष्याचा वेध घ्यायचा असतो. इतिहासातून आपल्याला शिकायचं असतं की आपल्याला काय करायचं नाही आणि काय केलं पाहिजे. आम्ही 2-3 वर्षांपूर्वी रशियाला गेलो होतो, हे कोरोनाच्या आधी, आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत असताना मॉस्कोमध्ये तिथली एक गढी आहे, तेच अजून राष्ट्रपती भवन आहे तिथलं, अधिकृत निवासस्थान पुतीनचं ते आहे. ते तिथे राहत नाहीत पण अधिकृत निवासस्थान असं त्याला म्हटलं जातं, आणि तिथून सगळा राज्यकारभार रशियाचा चालवला जातो. त्याला क्रेमलिन असं नाव आहे त्या गढीला. एक भुईकोट किल्ल्यासारखा आहे. आणि तिथल्या त्या गाईडनं आम्हाला माहिती दिली की या क्रेमलिन मधून गेली शेकडो वर्ष राज्यकारभार चालवला जातोय. मला आश्चर्यच वाटलं, कारण आपल्याकडे 300 वर्षापूर्वीचे किल्ले, त्यांची बांधलेली किंवा त्यांची बांधणी, त्याचं स्थापत्य हे पाहिल्यानंतर शेकडो वर्षांपासून ज्या गढीतून राज्यकारभार चालवला जातोय ती गढी इतकी अत्याधुनिक कशी, असा प्रश्न निर्माण. म्हणजे 100-125 वर्षापूर्वीची ही गढी असेल असं वाटतं. इतकी चांगली आहे, प्लास्टर वगैरे केलेली आहे. तर त्यांनी सांगितलं तसं नाही आहे, ही गढी अनेक वेळा जळाली आणि परत उभी झाली. माझी उत्सुकता होती, मी विचारलं नेमकी जळाली म्हणजे कशी काय जळाली, गढी कशी काय जळते, किल्ला जाळून टाकला. त्यानं सांगितलं आम्हीच जाळला. आम्हीच जाळला म्हणजे असं काय घडलं होतं नेमकं? 1812 साली फ्रान्सचा राजा नेपोलियन हा रशियावर चालून गेला आणि प्रचंड मोठं सैन्य घेऊन हा रशियामध्ये दाखल झाला. ती जी लढाई आहे त्याला बोरोडियनचं युद्ध असं नाव आहे. हे बोरोडियनचं युद्ध अत्यंत गाजलेलं युद्ध आहे जगातलं. आणि त्या ठिकाणी हा जो रशियाचा सार आहे, त्याला सार म्हणजे आपल्याकडे जशी छत्रपती ही पदवी आहे तसं सार ही पदवी आहे. आणि तिथला जो सार आहे त्याचं नाव आहे अलेक्झांडर. त्या अलेक्झांडरनं, नेपोलियन चालून आलेला आहे आणि अलेक्झांडर त्याचा विरोध करतो आणि नेपोलियनचं सैन्य पुढे घुसलं आणि आता मॉस्कोला वेढा पडला. त्यावेळेस या अलेक्झांडरनं निर्णय असा केला की ही काडी लावून टाकायची वेळ आहे, या गढीला आग लावून टाकली पाहिजे. आणि केवळ गढीलाच नव्हे तर मॉस्को शहरातल्या सगळ्या नागरिकांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला की आपापल्या घराला आग लावून इथून निघून जायचं. सगळ्याच्या सगळ्या घरांना एकाच वेळी आग लावली गेली आणि मॉस्को मधले नागरिक त्यांच्या राजासहित रानावनात जाऊन लपले. ज्यावेळेस नेपोलियन मॉस्कोमध्ये शिरला त्यावेळेस सगळीकडे शेकोट्या पेटलेल्या दिसल्या. सगळं मॉस्को शहर धगधगत होतं, जळत होतं. त्यानं तंबू राहुट्या टाकल्या, कारण राहायला जागा नव्हती, काहीच शिल्लक राहिलं नव्हतं, सगळं जाळून टाकलं गेलं. त्यानं राहुट्या टाकल्या आणि राहुट्यांमध्ये हे सैन्य सगळं मॉस्कोमध्ये येऊन थांबलं. अलेक्झांडरला माहित होतं इथं राहणं तसं सोपं नाही, कारण लवकरच हिवाळा लागू होईल आणि हिवाळा म्हणजे मायनस टेम्परेचर जातं. आणि हिवाळा सुरू झाला आणि हिवाळा सुरू झाल्यानंतर
या नेपोलियनची सेना 70% सेना त्या ठिकाणी थंडीनं कुडकुडून मेली. जर ते घर जाळले नसते तर त्या घरांमध्ये त्यांना आसरा मिळाला असता. त्या घरात त्यांना आसरा मिळू नये म्हणून सगळा मॉस्को शहर जाळून टाकलं गेलं आणि ती गढी नंतर नेपोलियन निघून गेला तिथून, काहीच त्याच्या हाती लागलं नाही. परत ती गढी बांधली गेली. ती 1812 नंतरच्या युद्धात बांधली गेलेली गढी आता तिथे आहे. असा इतिहास आहे. मग दुसऱ्या महायुद्धात काय झालं? हिटलरनं आक्रमण केलं रशियावर आणि हिटलरनं जे आक्रमण केलं रशियावर, त्या रशियाच्या आक्रमणाला रशियन नागरिकांनी परतवून लावलं. ही सगळी युद्ध आपण अभ्यासली पाहिजे. आजही रशियाचं आणि युक्रेनचं जे युद्ध सुरू आहे त्यामध्ये युक्रेनची जी वाताहात होते ते आपण पाहतो. आणि केवळ 3 दिवसाचं सैन्य प्रशिक्षण देऊन पेट्रोलचे बॉम्ब फेकण्याचं प्रशिक्षण 3 दिवसात दुसरं अजून काय देणार? त्या देशाच्या तरुणाईतलं सळसळतं रक्त केवळ छानछोकीमध्ये थंड करून टाकलं गेलं होतं. मग 3 दिवसात हे रक्त परत उसळवायचं कसं शक्य आहे? हताशपणे आपल्या देशाची पडझड आणि जाळपोळ होताना पाहण्याशिवाय दुसरं गत्यंतर राहिलं नाही, कारण हातातलं बळच संपून गेलं होतं. आणि अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा आपल्यालाच मित्र म्हणून भरीस पाडणारे देश देखील कसे पळून जातात त्याचं ते उत्तम उदाहरण आहे. की युक्रेनला सांगत होते तुम्ही लढा, आम्ही आहो मागे तुमच्या. नंतर कुठे गेले ते सगळे? ते युक्रेन अख्खं जळून गेलंय आणि कोणी मदतीला आलं नाही. बाद झालेली शस्त्रास्त्र फक्त दिली त्यांना. आमच्याकडे ठेवून यांचा उपयोग नाही, गोडाऊनमध्ये जागा राहिलेली नाही, हे तुम्ही वापरून घ्या. कुठे वापरतायत ते? स्वतःच्याच भूमीत ती शस्त्रास्त्र वापरण्याची पाळी आली. रशियावर नाही आक्रमण करता आलं. आणि हे का घडलं असेल? याचं एकमात्र कारण आहे की युवकांना व्यायाम करण्याची सवयच लावली नाही. युवकांना शक्तीचं सामर्थ्य दिलं नाही. कारण समृद्धी आली की चंगळवाद येतो. समृद्धी आली की चंगळवाद येतो. या दुसऱ्या महायुद्धामध्ये रशियाने काय केलेलं आहे हे जर ऐकलं तर आपल्याला आश्चर्य वाटतं. आजची रशियाची लोकसंख्या साधारण 14.5-15 कोटी आहे. अंदाज येईल त्याच्यावरून. आपल्यापेक्षा रशिया खूप मोठा देश आहे, परंतु त्याचा जवळजवळ 90% भूभाग हा बर्फाचा वाळवंट आहे. 10% भूभागामध्ये काही लोकसंख्या आहे. आत्ताची लोकसंख्या 14.5-15 कोटीची आहे. या दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरच्या सेनेला बर्लिनपर्यंत पळून लावण्यामध्ये रशियाच्या नागरिकांनी जे काम केलंय त्यामध्ये रशियन नागरिकांचा जो बळी गेलेला आहे त्याची संख्या 2,70,00,000 आहे. 2,70,00,000 लोकांनी बलिदान दिलं आणि हिटलरला पळवून लावलं. आजची संख्या 14.5 कोटी आणि त्यावेळेस दुसऱ्या महायुद्धात 2,70,00,000 लोक, सेना नव्हती, लोक होते ते, त्यांनी बलिदान दिलं. आणि म्हणून असं ताठमानेनं उभं राहतात ही मंडळी. अमेरिकेबरोबर स्पर्धा करण्याचं सामर्थ्य त्यांनी मिळवलं. संघर्ष केला अमेरिकेसोबत. आम्ही तिथे एका प्रदर्शनाला, एका विज्ञान केंद्राला भेट द्यायला गेलो. तिथे एका कुत्र्याचा पुतळा बाहेर बसवलेला आहे. आम्हाला आश्चर्य वाटलं, विज्ञानाचं केंद्र आणि कुत्र्याचा पुतळा का बरं बाहेर? त्या गाईडनं माहिती दिली की या कुत्रीचं नाव लायका आहे, ही कुत्री आहे आणि हिचा आम्हाला अभिमान आहे. म्हटलं असं काय काम केलं या कुत्रीनं? मी सांगितलं आमचं अवकाश यान जे पाठवलं गेलं त्यामध्ये पहिला जिवंत प्राणी जो अवकाशात पाठवला गेला ती ही लायका नावाची कुत्री आहे. तिला आम्ही आधी सगळ्यात आधी पाठवलं, तिचं बलिदान झालं, ती हुतात्मा झाली आमच्या देशासाठी. कारण अंतराळावर आपलं सामर्थ्य प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेबरोबर स्पर्धा करणं आम्हाला क्रमप्राप्त होतं. त्यांच्या नासाबरोबर आमची स्पर्धा आहे आणि म्हणून त्यांच्या आधी आमचं स्पुटनिक सगळ्यात आधी गेलं. हे स्पुटनिक जे आहे 57 सेंटीमीटरचं आहे. 57 सेंटीमीटर हे अवकाशयान अवकाशात पाठवलं गेलं. त्या स्पुटनिकचं नाव आपल्या लक्षात आहे की पहिलं अंतराळयान जे अंतराळात झेपावलं त्याचं नाव आहे स्पुटनिक. 57 सेंटीमीटरचं रॉकेट लावून अंतराळात पाठवलं गेलं. अमेरिकेच्या आधी पहिलं अंतराळयान रशियाचं वर गेलं.
त्यानंतर पहिला जिवंत प्राणी ही लायका नावाची कुत्री ही पाठवली गेली. आणि पहिला अंतराळवीर कोण? पहिला अंतराळवीर म्हटल्यावर पटकन नाव लक्षात येतं, युरी गागरिन. हाही रशियाचा आहे. हा कधी गेला रशियाचा युरी गागरिन? त्याची तारीख आहे 12 एप्रिल 1961. आणि अमेरिकेचा पहिला अंतराळवीर अवकाशात झेपावला, ती जी तारीख आहे ती आहे 5 मे 1961. दोघांची स्पर्धा चालली होती, आधी कोण जातं. आणि त्यामध्ये पहिली स्पर्धा जिंकणारा युरी गागरिन रशिया किती दिवस आधी गेला? 23 दिवस आधी. अमेरिकेच्या 23 दिवस आधी हा युरी गागरिन गेलाय अवकाशामध्ये. त्यानंतर 23 दिवसांनी दुसरा गेला. दुसऱ्याचं नाव इतिहास लक्षात ठेवत नाही, जो पहिला येतो त्याचं नाव लक्षात ठेवलं जातं. त्या युरी गागरिनचं नाव अजूनही लक्षात ठेवलं गेलं, कारण त्यानं इतिहास घडवला. हा संघर्ष जर केला नसता तर ही समृद्धी आली असती का? हा प्रश्न स्वतःला आपण विचारला पाहिजे. जो जो संघर्ष झाला इतिहासातला, हा सगळा संघर्ष आपण जो पाहतोय, या सगळ्या संघर्षांनंतर समृद्धीचे दिवस पाहायला मिळालेले आहेत. हे 75 वर्ष आज आपण समृद्ध देश म्हणून वाटचाल करतो. आपलंही अंतराळयान परवाच्या दिवशी जे अवकाशात झेपावलं, आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की सगळ्यात स्वस्त अंतराळयान भारतानं जगाचं लक्ष वेधून घेतलं. इतक्या स्वस्तात अंतराळयान पाठवलं, इतक्या स्वस्तात मंगळयानाची आपली मंगळाची जी मंगळावर जे यान पाठवलं गेलं ते जगातलं सगळ्यात स्वस्त अशा पद्धतीचं तंत्रज्ञान वापरलं गेलं. आता रांग लागेल अनेक देशांची की आमचं अंतराळयान तुम्ही पाठवा, आणि आपला देश त्यामध्ये नेतृत्व करेल. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे या गोष्टींचा. परंतु हा अभिमान वाटताना सगळ्यात महत्वाची जर काही गोष्ट असेल त्या लोकांचं बलिदान हे पुन्हा पुन्हा स्मरण केलं पाहिजे की हे चांगले दिवस आपल्याला पाहायला मिळाले. संघर्षाशिवाय चांगले दिवस नाही दिसत. ज्यावेळेस दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानवर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले, हिरोशिमा आणि नागासाकी ही 2 शहरं उद्ध्वस्त करून टाकली, बेचिराख करून टाकली, आणि तिथली माणसं ज्या पद्धतीनं होरपळली आणि ज्या पद्धतीचा किरणोत्सर्ग त्या लोकांनी सहन केला, अनेक पिढ्या विकलांग निर्माण होतील अशा पद्धतीचा किरणोत्सर्ग झाला. परंतु संघर्षातून देश उभा राहिला. आणि यानंतर याने लक्षात ठेवलं की ज्या राष्ट्रानं आपल्यावर अशा पद्धतीचं आक्रमण केलंय त्यांना आपल्याला धडा शिकवावा लागेल. त्यांना धडा शिकवण्यासाठी एक घटना सांगतो तुम्हाला, त्यांनी काय केलं म्हणजे आपण काय करतो आपल्या लक्षात येईल. त्यांना धडा शिकवण्यासाठी त्या काळी जपानमध्ये संत्री अमेरिकेतून यायची, संत्री. आणि जपानच्या नागरिकांनी ठरवलं की नाही खायची संत्री आता, कारण ते अमेरिकेतून येतात. आपला देश बेचिराख करण्याचं काम करणारा हा देश आहे, आपला शत्रू आहे, आपण याची संत्री खाता कामा नये. आणि म्हणून जपाननं संत्री खाणं बंद केलं. जोपर्यंत आमच्या देशात आम्ही संत्री उगवणार नाही, आम्ही संत्री खाणार नाही, अशा पद्धतीचा संकल्प हा देश करतो. आणि आपला देश परत उभा करायचा आहे, स्वसामर्थ्यावर उभा करायचा आहे. आपल्या पंतप्रधानांचं आजचं भाषण आपण सगळ्यांनी आवर्जून ऐकलं पाहिजे. आपण जसे आहोत तसे सामर्थ्यानं उभं राहिलं पाहिजे. ही त्यांची आजची जी शिकवण आहे ती खरंच अंमलात आणण्याची शिकवण आहे. कारण आम्ही वैचारिक गुलाम झालो. आम्हाला दुसऱ्यांचं ते चांगलं आणि आमचं ते खोटं असं वाटायला लागलं. त्यामुळे आमचा योग ज्यावेळेस लोक त्याला डोक्यावर घेऊन नाचायला लागले तेव्हा आम्हाला वाटलं की अरे वा वा, आपला बरोबर आहे, आपलाच आहे योग. मग आपण त्याच्यात काम करायला लागलो. आपला आयुर्वेद, आपली भगवद्गीता, मला सांगताना अत्यंत अभिमान वाटतो की या संगमनेरच्याच नागरिकांच्या बळावर उभ्या राहिलेल्या गीता परिवारानं 131 देशांमध्ये भगवद्गीता पोहोचवली. आणि त्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान संगमनेरचं आहे. कारण पहिल्यांदा ज्यावेळेस ती लिंक पाठवली आम्ही की भगवद्गीता शिकायची असेल तर या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, आम्हाला वाटलं 400-500 लोक येतील. 250 लोकांचा तो व्हॉट्सअप ग्रुप पहिल्या 15 मिनिटात भरला, दुसरा केला, परत भरला, तिसरा केला, तासाभरात भरला. आमचे कॉन्टॅक्ट संपत आले होते, आम्हाला वाटलं आवरेल आता संपलं. लोकांनी इतकं फॉरवर्ड मारलं त्याला की एका दिवसामध्ये 2,500ची नोंदणी झाली. आम्हाला अपेक्षाच नव्हती. आणि 100 लोकांमागे एक प्रशिक्षक दिला पाहिजे, ऑनलाईन चालणार होतं.
एक प्रशिक्षक आणि 2 टेक्नोसॅव्ही, कारण शिकवणाऱ्या ज्या महिला होत्या त्यांना ते टेक्नॉलॉजी जमत नव्हती, झूमवर कसं करायचं, त्यामुळे 2-2 लोक त्यांना मदत करायला. ते तरुण पाहिजे, त्यांना गीता सांगता नाही आली तरी चालेल, पण त्यांना टेक्नॉलॉजी जमली पाहिजे. आणि गीता शिकवणारी मंडळी वेगळी. आम्ही सुवर्णा काकींना फोन केला, तुमचे जुने जाणते जे कोणी असतील महिला त्यांना सगळ्यांना गोळा करा. लॉकडाऊन होता, बाहेर जायची काही व्यवस्था नव्हती, फोनाफोनी झाली, फोनवरच लोक गोळा झाली आणि संगमनेरातून 25 महिला पहिल्या उभ्या राहिल्या भगवद्गीता शिकवण्यासाठी. आणि यांनी त्या 2,500 लोकांचा कार्यक्रम राबवला. 20 दिवस इतका प्रभावी झाला तो. आणि त्या 2,500 लोकांमधूनच काही प्रशिक्षक तयार केले गेले. त्याच 2,500 लोकांनी परत पुढे माहिती पाठवली आणि त्याच्यानंतर 20वा कोर्स हा परवा सुरू झाला. आणि आतापर्यंत 4.5 लाख लोकांना भगवद्गीतेचे 2 अध्याय आणि हजारो लोकांना 18च्या 18 अध्याय शिकवले गेले. आणि लोकांमध्ये एवढी प्रेरणा निर्माण झाली. दर शनिवारी रविवारी त्याची विवेचना आम्ही करायला लागलो. आपण जे काही शिकतोय ते सांगायला लागलो. परवाच्या दिवशी 2 लेव्हल पूर्ण करून 3ऱ्या लेव्हलमध्ये जाणारी मंडळी होती, त्याचं उद्घाटन सत्र होतं. आणि लोक आपले अनुभव सांगत होते आणि मी मुद्दाम त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. ऑनलाईन, सगळं ऑनलाईन चाललंय अजूनही. अनेकांचे पती या कोरोनामध्ये निधन पावले. त्या महिला एकाकी झाल्या. त्या महिलांनी आपले अनुभव सांगितले की आम्हाला एकाकी पण जाणवलं नाही. मुलं फॉरेनला गेलेली आहेत, तिकडं सेटल झाली आहेत. मी इथे एकटी राहिले, पण आता गीता माझ्या सोबत आहे, म्हणून माझं जीवन अत्यंत आनंददायी आहे. हे प्रशिक्षक सुद्धा कोरोना झाले, हॉस्पिटलमध्ये होते, हॉस्पिटलमधून क्लास घेत होते, एकाकी होते तरी तिथून क्लास घेत होते. रोज 1100 झूम क्लासेस चालत आहेत अजूनही. आणि रोज साधारण 70,000 लोक अटेंड करतायत कार्यक्रम. आणि याची एक नवीन पुस्तिका भगवद्गीता नव्या पद्धतीची तयार केली आणि ती परवाच आता प्रकाशित झाली. त्यामध्ये अनुस्वारांचे उच्चार कसे करायचे, विसर्गांचे उच्चार कसे करायचे, कारण भगवद्गीता शुद्ध म्हटली पाहिजे संस्कृतमधून, कारण भगवंताच्या मुखातून आलेली ती वाणी म्हणजे मंत्र आहेत. आणि म्हणून ती संस्कृतमध्येच म्हटली पाहिजे, तेच शब्द वापरले पाहिजे आणि ते शुद्ध म्हटले पाहिजे, याचा आग्रह धरून हे शिकवायला सुरू केलं. त्यावेळेस तामिळ, तेलुगू, गुजराती, बंगाली या लोकांना देवनागरी लिपी वाचायला अडचण होते. अशा 12 भाषांमध्ये भगवद्गीतेचं ट्रान्स्क्रिप्ट तयार केलं. श्लोक संस्कृत मधला, परंतु लिहिलाय बंगालीमध्ये. लिपी बंगाली, लिपी तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नडा, गुजराती, अशा वेगवेगळ्या 12 भाषांमध्ये. आता नेपाळी भाषेमध्ये पण ट्रान्स्क्रिप्ट तयार झालं. 12 भाषांमध्ये लोकांना हे ट्रान्स्क्रिप्ट दिलं गेलं. त्यामध्ये शुद्ध उच्चारण कसे करावे, त्यासाठी विसर्ग, अनुस्वार, आघात कसे द्यायचे त्याच्यावर खुणा केल्या गेल्या आणि अतिशय सरळ पठनीय भगवद्गीता तयार केली गेली. अनेक संस्कृत विद्वानांनी आक्षेप घेतला की हे काय चाललंय तुमचं, असं कुठे कंसात लिहित असतात का? संस्कृतमध्ये अशी पद्धत नाही, तुम्ही संस्कृत भाषेचा अवमान करता आहात. काही चांगलं करायला गेलं की पहिला विरोध हा निश्चित असतो आणि त्या संघर्षातूनच समृद्धी येते, तुम्हाला सांगून ठेवतो. संस्कृत विद्वानांनी आम्हाला विरोध केला की असं नाही चालणार. मी त्यांना उदाहरण दिलं, म्हटलं अहो तुळशीचं पान आपण खुडतो ना आणि मग ते देवाला वाहतो, त्याला तुळशी उतरवून असं म्हणतात. रोज सकाळी जायचं, आपल्या तुळशी उतरवायची, ती घरात आणायची आणि ती आपल्या देवावर व्हायची. झाडाला त्रास होतो ना तुळशी उतरवताना, निश्चित होतो, पण आपल्या देवाला आवडतं म्हणून आपण ते झाडाला त्रास होईल तरी ते देतो आणि असं म्हणतो की तिलाही आनंदच आहे, तुळशीला ती देवाचरणी आली. तशी संस्कृत भाषाही आज आनंदली असेल, कारण ती उतरवली गेली खाली, सोपी केली गेली. जे काम ज्ञानेश्वर माऊलींनी केलं, संस्कृत गीता प्राकृतमध्ये लिहून ज्ञानेश्वरी दिली, सरळ सोपी केली, तसं संस्कृत मधलीच ही भगवद्गीता शुद्ध उच्चारणासाठी थोडीसं संस्कृत खाली उतरवली तर बिघडलं काय? पण आज तेच लोक आम्हाला सांगायला लागले की तुम्हीच बरोबर होता. आता किती लोकांना आवड निर्माण झाली संस्कृतची. ही संस्कृत भाषा आम्ही मृत भाषा करून टाकली. अवघड आहे, अवघड आहे असं सांगून लोकांना त्यापासून दूर. ही वैचारिक गुलामी होती आपली. ही वैचारिक गुलामी कुठेतरी आपल्याला बाहेर काढली पाहिजे. जपान हे काम केलं. एक भारतीय उद्योजकांचा समूह जपानमधल्या इंडस्ट्रियल व्हिजिटसाठी गेला आणि तिथलं कामकाज पाहत होता. त्या ठिकाणी
ते विचारत होते तुम्ही काय करता. तो एक दुभाषा होता, तो दुभाषा समजावून सांगत होता ते काय बोलतायत हे काय बोलतायत. त्यांच्यामध्ये संभाषण दुभाषाचं काम तो करत होता. आणि पाहता पाहता त्यांची गाठ एका सफाई कर्मचाऱ्याशी पडली. त्या सफाई कर्मचाऱ्याला त्यांनी विचारलं, तू काय काम करतोस रे बाबा. त्यानं सांगितलं, माझ्या देशाची अर्थव्यवस्था स्ट्रॉंग करायचं काम करतो. म्हणलं, ते तुमचे पंतप्रधान किंवा तुमचे अर्थमंत्री काय करतात हे नाही विचारलं, तू काय करतोयस ते सांग. तो म्हणला, मी माझंच सांगतोय, मी माझ्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करतोय. म्हणारे बाबा, तो झाडूवाला आहेस ना, तू कसं काय, तुझे मालक काय करतात नाही विचारलं, तू काय करतोयस ते सांग. त्यानं सांगितलं, मी पुन्हा सांगतो, मी तेच सांगतोय तुम्हाला की मी माझ्या देशाची अर्थव्यवस्था सुदृढ करतोय. एकाने विचारलं, कसं काय. त्यानं जे उत्तर दिलं ते उत्तर आपल्याला हृदयात करून ठेवलं पाहिजे. त्यानं उत्तर असं दिलं की माझ्याकडे जे काम दिलं गेलंय ते टॉयलेट साफ करण्याचं काम आहे, मी सफाई कर्मचारी आहे. आणि या कारखान्यातली मंडळी फ्रेश होण्यासाठी इथल्या टॉयलेटमध्ये येतात. मी गार्डन मधली 4 फुलं आणून इथं लावतो रोज स्वच्छता केल्यानंतर. माझं काम मी अतिशय चोख पद्धतीनं करतो, जेणेकरून या कारखान्यातले काम करणारे जे लोक आहेत ते इथे येऊन अत्यंत प्रसन्न होऊन जातात. आणि प्रसन्न होऊन ते गेले की अधिक उत्तम काम करतात, अधिक उत्तम काम करतात. म्हणून आमच्या देशाचं प्रोडक्शन हे क्वालिटी प्रोडक्शन होतं. आम्ही अतिशय चांगल्या दर्जाचा माल तयार करतो. त्यामुळे तो विदेशी बाजारपेठेमध्ये जास्त प्रमाणात विकला जातो. म्हणून आमच्याकडे विदेशी चलन जास्त प्रमाणात येतं आणि म्हणून आमच्या देशाची अर्थव्यवस्था संपन्न होते. मी माझ्या देशाची अर्थव्यवस्था संपन्न करण्याचं काम करतोय. असं राष्ट्रप्रेम आपल्या प्रत्येकामध्ये जाग करण्याचं स्वातंत्र्य युद्ध याच्या पुढच्या कालखंडामध्ये आपल्याला राबवावं लागेल. आणि जेव्हा आपण शतक साजरं करू त्या दिवशी हा देश, आम्ही महासत्ता होण्याचं स्वप्न कधीच नाही पाहिलं, आम्हाला महासत्ता व्हायचंही नाही. आम्ही दुसऱ्यांवर आक्रमण करणारे कधी नव्हतोच. पण आमच्याकडे जे जे उत्तम आहे, जे जे उदात्त आहे ते इतरांना देण्यात आम्ही धन्यता मानली. आणि म्हणून हा देश विश्वगुरु व्हावा अशी आमची इच्छा आहे की उत्तम नागरिक कसे असावेत हे पाहावं तर ते भारताकडे पाहावं. उत्तम उद्योग व्यवसाय कसा चाललेला पाहायचा, भारताकडे जा. उत्तम शिक्षण व्यवस्था पाहिजे आहे, भारताकडे जा. उत्तम अंतराळ संशोधन पाहायचं असेल, विज्ञानातलं संशोधन पाहायचं असेल, भारताकडे जा. उत्तम शेती पाहिजे असेल तर भारताकडे जा. जय जवान, जय किसान, जय विज्ञान. आज 4थी घोषणा त्याच्या पुढे लावली गेली, जय अनुसंधान. असे काही प्रयोग आपल्याकडे झाले पाहिजे की त्या माध्यमातून नवीन रिसर्च आणि त्यातून समाज जीवन अधिक सुखकर करण्याचं काम आपल्याला करता येईल. आणि हा संघर्ष या पुढच्या काळातल्या समृद्धीची नांदी ठरणार आहे. जर हा संघर्ष आम्ही केला नाही की आता विपुलता आहे, आता सगळं छान चाललंय, आता कशाला काय करायचं, मस्त राहू, आरामात राहू, कशाला कोणाशी वाद करायचे, कोणाशी कशाला वैचारिक मतभेद करायचे, असं नाही चालणार. ह्या पुढच्या कालखंडातला जो संघर्ष आहे हा संघर्ष फार महत्वाचा आहे. कारण संघर्षातून संधी प्राप्त होतात, संकटातून संघर्ष आणि संघर्षातून संधी, संकटातून प्रेम आणि एकी प्रस्थापित होते. जिथे अभाव असतो तिथे संघर्षाची जिद्द असते. या वह्या तुम्ही दिल्या ना आज, मी खरंच मनापासून धन्यवाद देतो. या वह्या सगळ्या अभावग्रस्त मुलांना दिल्या जाणार आहेत, पण ती मुलं स्वाभिमानी आहेत, ते फुकटचं खात नाहीत. ती तासभर काम करतील आणि एक वही घेऊन जातील, 1 तास काम करतील, श्रमदान करतील आणि मग वही घेऊन जातील. कमवा शिका योजनेत काम करणाऱ्या 600-650 मुलांना संगमनेर महाविद्यालयातल्या या वह्या दिल्या जातील. आणि दरवर्षी मी प्रयत्नपूर्वक करतोय, माझ्या वाढदिवसाला लोक वह्या आणून देतात, भरपूर वह्या येतात आणि त्या वह्या सगळ्या त्या मुलांना वाटल्या जातात. त्या मुलांना कोणत्याही कामाची लाज वाटत नाही. आणि याचं कारण आहे, ते जे श्रम करतायत त्या श्रमांना आम्ही प्रतिष्ठा देतो. कॉलेजमध्ये कोणी पाहुणा आला तर पहिला फोटो काढायला आमच्या या स्वाभिमानी मुलांकडे घेऊन जातो आम्ही. पुणे विद्यापीठ 45 रुपये देतं 1 तास काम करण्याचं, आणि फक्त 500 मुलांना देतं, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि आमच्याकडे मुलं जास्त आहेत, तिथे ग्रामीण भागातून येणारी मुलं आहेत. या सगळ्याच्या सगळ्या मागेल त्याला काम,
आणि काम दिलं तर 45 रुपये 500 मुलांना विद्यापीठ देईल, पण कॉलेजतर्फे आपण त्याला 5 रुपये एक्स्ट्रा दिले पाहिजे, 50 रुपये. आणि 150-200 मुलं कॉलेजतर्फे ग्रँट देऊन, कॉलेजतर्फे स्कॉलरशिप देऊन शिकवली जातात. त्या सगळ्या मुलांना या वह्या दिल्या जाणार आहेत. हे मी यासाठी सांगतोय आपल्या सगळ्यांना, कारण जिथे अभाव असतो ना, तिथे काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा असते. त्या मुलांमध्ये ती प्रेरणा आहे, आणि म्हणून यशाची शिखरं गाठतात ती मुलं. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, आपल्याकडे एक डेअरीचा कोर्स चालतो तिथे. त्या डेअरीच्या कोर्समध्ये ज्यांना 12वीला फार चांगले मार्क मिळत नाहीत अशी मुलं त्या बिव्होक नावाच्या कोर्सेस, म्हणजे बॅचलर ऑफ व्होकेशन नावाच्या कोर्समध्ये येतात. तिथे डेअरी सायन्स शिकवलं जातं. 3 वर्षाचा कोर्स, विद्यापीठाची डिग्री मिळते. मागच्या बॅचमधली 7 मुलं डेन्मार्कला गेली, सिलेक्ट झाली डेन्मार्कमध्ये. अत्यंत गरीब घरातली मुलं आहेत. आपलं माधवलाल मालपाणी योग निसर्गोपचार केंद्र आहे, तिथे योगासनं शिकवली जातात मुलांना, योग शिक्षक तयार केले जातात. आपल्या संगमनेर तालुक्यातली सुमारे 25 ते 30 मुलं वेगवेगळ्या देशांमध्ये योग शिक्षक म्हणून काम करतायत. ग्रामीण आणि गरीब कुटुंबातली ही मुलं आहेत. आपल्याला ठरवलं तर करता येतं, पण आपण जे काही करतो ते अत्यंत मनापासून करण्याची उर्मी असली पाहिजे, आणि त्यासाठी प्राप्त परिस्थितीशी संघर्ष करायला आपण शिकलं पाहिजे. न्यून असतं तिथं हालचाल होते, विपुल असलं की आराम करण्याची प्रवृत्ती येते. ती प्रवृत्ती टाळण्याचं युद्ध आपल्याला करावं लागेल. फार महत्वाचं युद्ध आहे की माझ्याकडे विपुलता आली, आता काय नाही, आता हातपाय हलवायची गरज नाही, असं करता कामा नये. हा पराक्रम कायम चालू राहिला पाहिजे. ही प्रेरणा घेण्याचा आजचा दिवस आहे. 75 वर्ष पूर्ण झाली, आनंदोत्सव, फटाकडे वाजवले, झेंडे लावले, दुसऱ्या दिवशी झेंडे काढले आणि परत पहिल्यासारखे पहिले पाडे 55. कृपा करून असं नाही करायचं आपल्याला. किमान आपण संगमनेरमध्ये एक वेगळं चित्र उभं करून दाखवू. आपलं अंगण साफ करू, आपल्या अंगणात एक दिवा लावू. दिवाळी झाल्याशिवाय राहणार नाही. आज आपल्या अंगणातली 85 योगासनं विश्वभरात पोहोचली आहेत. आपण करू शकतो, आपण ठरवलं तर हे घडू शकतं. आपल्या गावातून पुन्हा तयार झालेली गीतेची ही चळवळ 131 देशांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. आपण ठरवलं तर हे करू शकतो. संगमनेरकरांमध्ये ती धमक आहे, कारण आपल्या प्रवरेचं पाणी वेगळं आहे. आणि म्हणून मुद्दाम हा विषय मी जो घेतला की संघर्षाकडून समृद्धीकडे, ती समृद्धी जी आहे ती काय, आणि तो संघर्ष आहे कोणाशी? पहिला संघर्ष असतो परकीयांशी, दुसरा असतो स्वकीयांशी, आणि तिसरा असतो स्वतःशी. आपला परकीय शत्रू कोण असा प्रश्न विचारला तर पटकन आपल्या तोंडून एकच उत्तर येतं, पाकिस्तान. परिस्थिती वेगळी आहे. आपला सगळ्यात मोठा परकीय शत्रू आता चीन आहे. पाकिस्तानचं आवरलं, आता चीन सगळ्यात मोठा शत्रू आहे. आणि तिथले स्वस्त उत्पादनं ही त्यांची ताकद आहे, आणि सगळ्यात मोठी त्यांची बाजारपेठ या देशात आहे. जपानच्या लोकांनी संत्री खाणं बंद केलं. आम्हाला चीनी वस्तूंवर बहिष्कार नाही टाकताय ना, की नाही घेणार नाही, चीनमध्ये उत्पादन झालेली एकाही वस्तूला हात लावणार नाही. आपल्या दिवाळीच्या पंत्या पण चीनच्या असतात, आकाशकंदील पण आपण चीनच्या आणतो, स्वस्त असतात म्हणून. फार चांगली नसली क्वालिटी तरी आपल्या कुंभाराचाच दिवा आपण लावू. फार रंगीबेरंगी आणि सुंदर नसला तरी आपण तोच आणू. हा संकल्प आपल्याला करावा लागेल. तर हे परकीयांचं जे आता परकीय युद्ध हे रणांगणावर कमी आणि मार्केटमध्ये जास्त खेळलं जातं. त्यापेक्षा अधिक चांगली उत्पादन आमच्याकडे कशी तयार होतील यासाठी काही नवीन अनुसंधान, नवीन संशोधन आम्ही करू. हा संघर्ष करावा लागेल पुढच्या काळात, आणि हे केलं तरच पुढची समृद्धी दिसणार आहे. आप्तांशी ज्या वेळेस युद्ध होतं त्या वेळेस हरणं निश्चित असतं. जो आप्तांशी युद्ध जिंकू शकतो, आप्तांना आपलंसं करू शकतो, तोच परकीयांशी युद्ध जिंकू शकतो. पण परकीयांशी युद्ध जिंकण्यामध्ये आपल्याच भारतात राहणारे आपलेच आप्त आपण ज्यांना समजतो ते तर आपल्या विरोधात जात नाही येत ना. याचा विचार आपल्याला करावा लागेल. त्यांना आपलंसं करावं लागेल. त्यांच्याही मनात ती देशभक्तीची भावना निर्माण करावी लागेल. हे जे स्वातंत्र्य युद्ध झालं त्यामध्ये अनेक नाव बेनामी आहेत, आपल्याला माहितच नाही. सूर्यसेन हे नाव आम्ही कधी ऐकलंच नाही. हा सूर्यसेन जो आहे हा एक शिक्षक आहे, आणि आता ते छोटेखानी गाव चटगाव त्याचं नाव आहे. चटगाव हे बांगलादेशमध्ये आहे. बांगलादेश मधल्या चटगाव नावाच्या त्यावेळेचा तो
बंगाल, त्या बंगालमधल्या चटगाव मधला एक शिक्षक हा ठरवतो की मला इंग्रजांची ही गुलामी झुगारून द्यायची आहे आणि माझ्या हाती कोण आहेत? माझ्या शाळेतली मुलं आहेत. अशा 500 मुलांची त्यानं क्रांतिसेना स्थापित केली आणि क्रांतिसेना स्थापन करून त्यांनी चटगावमध्ये चळवळ उभी केली. इंग्रजी ध्वज खाली ओढला गेला आणि संपूर्ण बंगाल प्रांत 1930 साली स्वतंत्र केला गेला. तुम्हाला माहितच नाही हा इतिहास, कोणी सांगितलंच नाही, नावच माहित नाही त्या सूर्यसेनाचं. या सूर्यसेनाचा एक मित्र आहे, त्याचं नाव आहे नेत्रसेन. हा जो नेत्रसेन आहे हा गद्दार निघाला आणि त्यानं सूर्यसेन कुठे याची माहिती दिली. इंग्रजांनी सूर्यसेनाला पकडलं आणि सूर्यसेनाबरोबर जे झालंय ते ऐकल्यानंतर डोळ्यात अश्रू आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत. सगळ्यात आधी त्याचे दोन्ही गुडघे आणि दोन्ही कोपर हे हातोडे घालून तोडले गेले. काय यातना झाल्या असतील. हातापायाची हाडं तोडली जात आहेत हातोड्यांनी. पकडीनं याचे सगळेच्या सगळे दात ओढून काढले गेलेत. रक्तबंबाळ झालाय सूर्यसेन. त्याला चटके दिले जात आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचीच आठवण येते. छत्रपती संभाजी महाराजांचा ज्या पद्धतीनं वध केला गेला तसं या सूर्यसेनाबरोबर झालंय. याची नख उचकटून काढली गेली आहेत. काय झालं असेल? सोलून निघाला तो आणि तो बेशुद्ध पडला आणि या सूर्यसेनाला बेशुद्धीच्या अवस्थेमध्ये फाशीवर लटकवलं गेलं आणि त्याचं शरीर सुद्धा त्याच्या परिवाराला नाही दिलं गेलं. त्याचं शरीर एका पेटीमध्ये बंद करून बंगालच्या खाडीमध्ये फेकून दिलं गेलं. लोकांना प्रचंड राग होता त्या नेत्रसेनाचा. यानं फितुरी केली, यानं गद्दारी केली म्हणून या सूर्यसेनला अशा पद्धतीनं मारलं गेलं. आणि म्हणून लोकांनी रात्रीच्या वेळी या नेत्रसेनाच्या घरात जाऊन त्याला इतकी मारहाण केली की ती नेत्रसेन मेला तिथे. आणि सगळं त्याच्या बायकोच्या समोर घडत होतं. नेत्रसेनाची बायको तिथे उभी आहे आणि तिच्या समोर हे सगळं घडतंय. ती एक चकार शब्द बोलली नाही आणि मध्ये आली नाही. काय धैर्याची बाई असेल. आपल्या नवऱ्याची होत असलेली मारहाण आणि हत्या उघड्या डोळ्यांनी ती पाहते आहे आणि निश्चल उभी आहे. तिच्या डोळ्यातून अश्रू सुद्धा वाहिले नाहीत. नंतर इंग्रजांनी या बाईला खोदून खोदून विचारलं की सांग कोण होते ते. एक चकार शब्द काढला नाही तोंडातून, कारण तिला माहित होतं जे घडलं माझ्या नवऱ्याबरोबर ते योग्यच झालं. अशा वीरांगना आहेत, याच वीरांगना आहेत. खरं यापेक्षा काय मोठं सामर्थ्य असेल. या सूर्यसेनाचं नाव आपल्याला माहित नाही, परंतु ती लढाई स्वकीयांच्या सोबतची लढाई त्याला नाही जिंकता आली म्हणून फितुरी झाली. म्हणून गुरु गोविंद सिंह आणि फतेसिंह, जोरावर सिंह हे सगळे पकडले गेले. माझ्या देशाची गुपितं मी सोशल मीडियावर टाकणार नाही आणि माझ्या देशाविषयी एक चकार शब्दही वाईट बोलणार नाही. हा संघर्ष पुढच्या कालखंडात करावा लागेल. कोणी जर बोलला की माझ्या देशात हे न्यून आहे तर आपण आपल्या कमेंट्सनी त्याला ती पोस्ट मागे घ्यायला लावली पाहिजे. आपल्याला सवय लागली आमचं ते वाईट. ही वैचारिक गुलामगिरी आहे. इंग्रजांनी आपल्या डोक्यात भरलेली ही गुलामगिरी. आपण सहज बोलून जातोय आमचं काय आमचं असंच. हे यापुढे खपवून घेणार नाही. अशा पद्धतीची एक भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. माझ्या देशाचा कुठेही अपमान होत असेल मी नाही सहन करणार. तिथल्या तिथे त्याला उत्तर देईन आणि ती पोस्ट मागे घ्यायला लावीन. अशा पद्धतीची आपल्याला भूमिका घ्यावी लागेल. आणि जे घरभेदी आहेत अशा घरभेदींची माहिती द्यावी लागेल की हा गडबड करतोय. यात स्वकीयांशी युद्ध आणि त्याही पेक्षा अवघड असतं ते स्वतःशी युद्ध. जो स्वतःशी चाललेलं युद्ध लढतो आणि जिंकतो तोच स्वकीयांना आपलंसं करू शकतो. स्वतःचा शत्रू कोण हे अर्जुनानं विचारलं कृष्णाला की माझा शत्रू कोण आहे नीट सांग.
कारण त्यांनी सांगितलं रे यांना काही शत्रू समजू नकोस तू, निर्वैर सर्व भूतेषु यस्य मामेति पांडव, तू निर्वैर हो रे, हे काही शत्रू नाहीत तुझे. मग अर्जुनाने विचारलं माझे शत्रू आहेत तरी कोण? आणि कृष्णानं त्याला सांगितलं काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्धेन मिह वैरिनम. तुझे सगळ्यात मोठे वैरी जर कोणी असतील तर तुझ्या रजोगुणातून उत्पन्न झालेला काम, तुझ्या कामना आणि तुझा क्रोध हा तुझा सगळ्यात मोठा शत्रू आहे. तुझ्या तमोगुणातून उत्पन्न झालेला आळस हा तुझा सगळ्यात मोठा शत्रू आहे. माझी स्वातंत्र्याची लढाई आणि संघर्ष पहाटेच सुरू होतो 6 वाजता. मी मोबाईलमध्ये लावतो गजर 6चा की चला आज चांगलं भाषण ऐकलं, उद्यापासून योगासनं करू. 6चा गजर लागतो. गजर वाचतोय, आपल्याला ऐकू पण येतो, आपण जागे पण होतो. मनातल्या मनात युद्ध चालतं स्वतःशीच. काय करायचं? 5 मिनिटं थांबू, 5 मिनिटांनी उठू. 5 मिनिटांनी काय फरक पडतो? मोबाईल बंद करून 5 मिनिटांनी उठण्याचा निश्चय करून आपण परत गोधडी अंगावर घेतो. आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये ती जादू घडलेली आपण माहिती आहे आपल्याला की 5 मिनिटात 2 तास कसे जातात निघून हे कळतच नाही. घड्याळ डायरेक्ट 2 तास पुढे 5 मिनिटात. 8च वाजलेले असतात. 75व्या स्वातंत्र्य दिनी हा संकल्प करावा लागेल की त्या चंद्रशेखर आझादांनी जे शरीर कमावलं, त्या भगतसिंगाच्या मनामध्ये जी हिंमत होती, माझ्या मनात शतांशानं तरी ती आली पाहिजे. यासाठी मी इतक्या वाजता उठतो त्याच्या 1 तास आधी उठून रोज 13 सूर्यनमस्कार आणि रोज काही योगासनं केल्याशिवाय पुढचं काम करणार नाही. हा संकल्प करावा लागेल. तर 75वा स्वातंत्र्य दिन आणि हा उत्सव वगैरे झेंडा लावायचा कार्यक्रम, तर तो खऱ्या अर्थानं लायन्स क्लबने एवढी मेहनत केली, एवढं सगळं उद्योग केला, सार्थक तेव्हाच होईल जेव्हा आपल्या मनात अशा पद्धतीचे संकल्प उठतील की मी माझ्यावर स्वतः विजय प्राप्त करेन. तर तो युद्धाय युज्यस्व नैवम पापम वाप्स्यसि. आम्ही इतक्या गुलामगिरीत गेलो की आमच्या मुलांना सकाळी व्यायाम केला पाहिजे, 13 सूर्यनमस्कार केले पाहिजे, आम्हाला वाटतच नाही. त्यासाठी आपण संगमनेरातून या उत्सवाचा प्रारंभ केला की 75व्या वर्षानं 75 कोटी सूर्यनमस्कार घालू. मला माहिती आहे किती लोक या मोहिमेमध्ये सहभागी झालेत. 6.5 लाख लोक सहभागी झाले होते. आणि त्या सगळ्यांनी 13 सूर्यनमस्कार रोज असं 21 दिवस केलं आणि 14 कोटी सूर्यनमस्कारांचं रजिस्ट्रेशन वेबसाईटवर केलं. 114 कोटी सूर्यनमस्कार पूर्ण झाले. 75 कोटी ठरवले होते, 114 कोटी पूर्ण झाले. आणि या संगमनेर तालुक्यातल्या 22,000 मुलांनी, शाळेत शिकणाऱ्या, झेडपीच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांनी योगासनं करण्याचे 10 फोटो स्वतःचे त्यांच्या सगळ्या शिक्षकांनी अपलोड केले. 2,20,000 फोटो एकट्या संगमनेर तालुक्यातले आहेत आणि 4,40,000 फोटो बाकी सगळ्या देशभरातून एकत्रितपणे गोळा झाले. 2,20,000 बाहेरचे, निम्मे आपले आहेत. आणि गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डकडे ते पाठवलं गेलं अल्बम. ही आमच्या पोरांची योगासनं पहा. प्रत्येकानं 10 पोजेस केल्या होत्या आणि युनिक फोटोग्राफचा अल्बम योगासनांचा. गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डनं सर्टिफिकेट पाठवलं की याच्यापेक्षा मोठा अल्बम जगात दुसरा नाही. संगमनेरनी केलंय. आपण ठरवलं तर काहीही करू शकतो, याचं दुसरं परिणाम, याचं हे दुसरं उदाहरण आहे. पण आम्ही आता मुलांना शेवटच्या 5 मिनिटात संपवतो. आम्ही मुलांना खेळायला मैदानावरही पाठवत नाही. मी कॉलेजमध्ये 11वीच्या मुलांशी बोलतो, त्या सगळ्यांना कंपल्सरी केलं, आल्यावर पहिले 5 राऊंड मारा आणि मग वर्गात जाऊन बसा. त्याच्याशिवाय वर्गात जायला परवानगीच नाही. 400 मीटरचा ट्रॅक आहे, 5 राऊंड मारा, 2 किलोमीटर पळायला पाहिजे. तुमच्या मागं कोणी लागलं तर 2 किलोमीटर पळायची ताकद राहिली नाही आमच्या पायांमध्ये. इतकी भयान परिस्थिती झाली आमची. किमान 2 किलोमीटर पळायला पाहिजे तिथे, असं त्या मुलांना सांगितलं. सूर्यनमस्कार केले पाहिजे, योगासनं केली पाहिजे, मैदानावर गेलं पाहिजे. मला 3-4 वर्षांपूर्वीची घटना आठवते. एक फोन आला, तुमच्या शाळेमध्ये तुम्ही नीटची तयारी करून घेता का? म्हटलं घेतो. नाही म्हणे आमच्या पोराला 92% पडले, त्याला तुमच्या शाळेत घालायचा विचार आहे आमचा. म्हटलं त्याची इच्छा आहे का मेडिकलला जायची, नीटची तयारी करायला त्याला यायचं आहे? तुम्ही विचार नाही, त्याला काय विचारायचं म्हणे, 92% पडले म्हणजे जाईल मेडिकलला. म्हटलं उद्या घेऊन या त्याला माझ्याकडे, एकटे येऊ नका, त्याला घेऊनच या. दुसऱ्या दिवशी मी बसलो होतो ऑफिसमध्ये केबिनमध्ये, मला फोन आला, ते आलेत. मी त्यांना आत बोलावलं. 5 मिनिटं उशीर झाला, काहीतरी दुसरं चालू होतं त्यांचं, ते कोणीतरी दुसरं होतं. ते बाहेर गेल्यानंतर मी यांना आत बोलावलं. त्या 5 मिनिटाच्या मध्ये
ते तिथे बसले होते बाहेर. तर ते आले आतमध्ये, एकटेच आले. मी त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांना म्हटलं, मी तुम्हाला बोललो होतो मुलाला घेऊन या, तुम्ही एकटेच कसं काय आले? तर त्या आलेल्या व्यक्तीनं सांगितलं, मुलगा मीच आहे, बाबा मागून येत आहेत. 120 किलो वजन होतं 11वीच्या मुलाचं. 120 किलो. मी चाटच झालो पाहून त्याचं. म्हटलं, बाबा कुठं गेले? ते म्हणत टॉयलेटला गेले, येत आहेत. मी 2-5 मिनिटं त्याच्याशी बोलत होतो, तेही आत आले. छोटा हत्तीन बडा हत्ती. त्याने आलेला मला विचारलं, नीट होईल का हो? म्हटलं, मी नीट करणार याला. 2 वर्ष माझ्याकडे ठेवा म्हटलं, याला 80 किलोचं नाही केलं तर माझं नाव दुसरं. नीट करेन म्हटलं. बाकी नीट तो करेल की नाही ते त्याच्या अभ्यासावर ठरेल, पण मी याला नीट करीन हे नक्की. 2 वर्ष त्या पोरावर खपलो मी. 2 वर्षात त्याचं वजन 80 किलोवर आणलं. त्याला घ्यायला त्याची आजी आली परीक्षा संपल्यावर. मला आनंद झाला की आता छान देखणा दिसणाऱ्या त्या रुबाबदार पोराकडे पाहून आजी खुश होईल, म्हणून मी मुद्दाम घाईघाई गेलो तिकडे. म्हटलं, आजी बसा, त्याला बोलावतो. त्याला बोलावलं. तो आल्यानंतर आजी त्याच्याकडे पाहिली, मला पाहून म्हणाली, उपाशी ठेवलं का याला तुम्ही? अरे म्हटलं, शेळी जाते जीवानिशीन, खाणारा म्हणतो वातड कशी, असा प्रकार आहे. या देशातली 20% मुलं ओबेस झालेली आहेत. ही आकडेवारी लक्षात घ्या बरं. 20% मुलांचा बॉडी मास इंडेक्स हा 25च्या पुढे गेलेला आहे. कारण मुलं खेळतच नाही आहेत. 7वी पासून आम्ही त्यांना फाउंडेशन क्लासला टाकतो. इंजिनियर झाला पाहिजे, इंजिनियर होईल, IIT करेल, 35व्या वर्षी पहिला ब्लॉक, पहिला स्टेन. अशी रोगी पिढी घडवायचा कार्यक्रम आपण करतोय का? आपण कुठे चाललो याचं चिंतन करण्याचा खरं तर हा दिवस आहे. ज्यावेळेस युद्ध नसतं त्यावेळेस शस्त्रांना धार लावण्याचं काम करायचं असतं. पण अशा वेळेस जो चंगळवादी होतो त्याचं मरण, त्याचा सूर्यास्त निश्चित असतो. 75वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत असताना काही संकल्प आमच्या मनात उठले पाहिजे. किमान माझी तब्येत उत्तम राहील, माझ्या परिवाराची तब्येत उत्तम राहील, यासाठी सोबत आम्ही सगळे उठू. सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहेर. पराक्रम गाजवू सगळे मिळून. आम्ही भुनक्तू सगळे सोबत करतो, पण पराक्रम गाजवायचा कार्यक्रम आम्हाला नको असतो. तेजस्वीना वधितुम असो, तेजस्वी विजस्वी काही नाही, फक्त भुनक्तू. फास्ट फूड खाऊ आणि जाडे जुडे होऊ. बदलावं लागेल आपल्याला. सूर्यास्ताच्या सोबत उठण्याचा संकल्प करता येईल का? किमान 13 सूर्यनमस्कार रोज करण्याचा संकल्प करता येईल का? माझ्या मातृभाषेतली पुस्तकं माझ्या मुलांनी वाचावीत म्हणून माझ्या घरामध्ये काही उत्तम पुस्तकं मुद्दाम मी आणीन का? माझ्या मुलांपर्यंत ज्ञानेश्वरी मी पोचवीन का? शिवाजी महाराजांचं चरित्र माझ्या मुलांना वाचता यावं यासाठी चांगली चरित्राची पुस्तकं माझ्या घरात आणून ठेवीन का? भगवद्गीतेचे किमान 2 अध्याय माझ्या परिवारातल्या प्रत्येकानं मुखोद्गत करावे यासाठी त्यांना आग्रह करीन का? मनबुद्धीचं समन्वयन व्हावं यासाठी थोडा वेळ का होईना 15 मिनिटं थोडे प्राणायाम, थोडी ध्यानधारणा आपल्याला करता येईल का? देशहिताची किमान 75 कामं येत्या पुढच्या 1 वर्षभरामध्ये माझ्या हातून होतील का? फार मोठं नाही काही करावं लागत. छोट्या छोट्या गोष्टींमधून, मगाशी या ठिकाणी सांगितलं की मी कचरा करणार नाही, इतकं एक देशहिताचं कार्य आहे. अशी काही कामं आपल्याला करता येतील का? उत्तम व्याख्यानं या ठिकाणी ही सगळी मंडळी आयोजित करत असतात. आपला आनंदफंदी असेल, लायन्स सफायर असेल, राजस्थान युवक मंडळ असेल, अत्यंत उत्तम कार्यक्रम आपल्याकडे आयोजित होतात. परिवारातल्या लहान मुलांना घेऊन मी त्या कार्यक्रमांना जाईन, हा निश्चय करण्याचा हा दिवस आहे. धार्मिक पर्यटन आणि त्याच्या सोबत ऐतिहासिक पर्यटन. श्रीकांतभाऊ कासट बसलेले आहेत. आपल्या गावातल्या हजारो मुलांना घेऊन गड किल्ल्यांवर फिरले. इतिहास तोंडपाठ आहे. भराभर सनावळी सांगतात, कोणत्या किल्ल्यावर काय घटना घडल्या. एन्सायक्लोपीडिया आपल्याला उपलब्ध आहे. त्यांच्याबरोबर पोरं आपण पाठवली का कधी? वेगवेगळ्या ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यासाठी, तिथला इतिहास जागा करण्यासाठी मी काही करीन. माझं नियत कर्तव्य कसोशीनं पूर्ण करीन. वृक्ष लावीन, शिक्षणासाठी मी मदत करीन. असं काहीतरी छोटं छोटं हा करण्याचा हा दिवस आहे. आणि हा खऱ्या अर्थानं पुढच्या कालखंडातला, पुढच्या 25 वर्षांचा संघर्ष जर आपण केला तर समृद्धीच्या दिशेनं आपली वाटचाल निश्चितपणे होईल. संघर्षातून समृद्धीचा हाच एकमेव मंत्र आहे. या मंत्राचा जागर आजपासून सुरू करूयात, तर खऱ्या अर्थानं आपल्या देशाचा हा 75वा
महोत्सव स्वातंत्र्याचा साजरा झाला असं म्हणता येईल. या ठिकाणी आपण आलात, मला शांत चित्तानं ऐकून घेतलं त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद देतो. लायन्स क्लब सफायरचे आभार मानतो आणि यानंतर त्यांच्या सूचना ज्या काही आहेत त्या ऐकल्यानंतरच या ठिकाणाहून उठावं असं आवाहन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय.